प्रेमासाठी किती दूर जाल? एक माणूस 2 वर्षांपासून पत्नी असून वेगळा होऊन तिच्याशी पुन्हा एकत्र होण्यासाठी 100 दिवसांत 4400 किलोमीटरचा सायकलवर प्रवास करत दक्षिण पश्चिम चीनमध्ये पोहोचला. झोऊ नावाचा 40 वर्षीय व्यक्ती 28 जुलै रोजी नानजिंगहून निघाला. त्याला पत्नी लिसासोबत पुन्हा एकत्र होण्याची इच्छा होती, कारण त्यांच्या नात्यात अनेकदा वादवादानंतर तणाव निर्माण झाला होता. शांघायमध्ये झोऊला लीला भेटली आणि 2007 मध्ये त्यांचा विवाह झाला. मात्र त्यांचा विवाह दीर्घकाळ टिकला नाही आणि 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पण त्यांचे नाते पुन्हा सुधारले आणि दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. झोऊने योंगस्ते इव्हनिंग पोस्टला सांगितले, आमच्यात काही गंभीर समस्या नव्हत्या. आम्ही दोघेच फार चिडचिडे आणि अविचाराने वागलो. त्यामुळे अनेकदा ब्रेकअप झाले आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो. दरम्यान पत्नी लीने एका पोर्टलला सांगितले, तो मला परत एकत्र आणण्यासाठी संपर्क करीत होता आणि मी चेष्टेने म्हटले की मी लासाला जात आहे. जर तो तिथे सायकलवर जाऊ शकला तर मी परत एकत्र होण्याचा विचार करीन. तिच्या चेष्टेतले शब्द झोऊने गंभीरपणे घेतले आणि ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवली. झोऊचा 4400 किलोमीटरचा प्रवास सोपा नव्हता. प्रवासादरम्यान 2 मोठ्या अडचणी आल्या. पहिली अडचण अनहई प्रांतात झाली, जिथे त्याला उष्माघात झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल होणे आवश्यक झाले. दुसरी अडचण हेबेई प्रांतातील इचांग येथे घडली, जिथे उष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे त्याला रस्त्यावरच बेशुद्ध झाला. अखेर 28 ऑक्टोबर रोजी लासा पोहोचले. त्यानंतर झोऊने नेपाळ आणि युरोपमध्ये सायकलिंग करण्याचा आपल्या पुढील 600 योजनेची तयारी केली आहे. तर लीने परत जिऑंगसू प्रांतात आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.